Hello students. In previous lecture of English subject we have studied about the conjunction. We studied the definition of conjunction. We have seen three types of conjunction, that is coordinating conjunction, subordinating conjunction and correlative conjunctions. In that we have studied the detail about coordinating conjunction. And today we are going to study the next type, and that is subordinating conjunction. आपण द कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनमध्ये बघितले अँड, ऑर, सो, बट हे जे मेन कंजंक्शन्स जे आहेत कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स ते आपण बघितले. आज आपण यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कुठले आहेत ते आपण बघूया. सगळ्यात अगोदर आपण कुठले सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आपण वापरतो ते अगोदर बघूया. त्यात आहे ॲज, ॲज इफ, ॲज दो, देन व्हेअर, त्यानंतर व्हेअर एवर, त्यानंतर आहे बिकॉज, त्यानंतर सिन्स, नंतर ॲज नाऊ, नाऊ दॅट, सीइंग दॅट, सो दॅट, in order that, then least, त्यानंतर आहे so that, similar that, such that, if, unless, as long as, in case of, then although, though, even if, त्यानंतर आहे in spite of, त्यानंतर the fact that, however, त्यानंतर than, such as, त्यानंतर as soon as, त्यानंतर since, when, whenever, while, before, after, till and until. तर हे आहे सगळे आहेत आपले सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आता आपल्या डेली लाईफमध्ये आपण हे सगळे कंजंक्शन्स वापरत नाही. यातले काही जे मेन कंजंक्शन आहेत तेच आपण बघणार आहोत फक्त. त्याबद्दल आपण बघूया सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कसं यूज करतात, त्याचं काम काय आहे ते आपण एकदा बघूया. आता सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन काय करतं, हे डिपेंडंट क्लॉज आणि इंडिकेट द नेचर ऑफ रिलेशनशिप अमॉंग द डिपेंडंट अँड इंडिपेंडंट क्लॉजेस. म्हणजे एखादी गोष्ट एकमेकांवर अवलंबून असलेली किंवा नसलेल्या गोष्टींमधलं जे नेचर आहे, त्यांच्या रिलेशनशिपमधलं जे नेचर आहे ते नेचर दाखवण्याचं काम, ते नेचर शो करण्याचं काम कोण करतं, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आता सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन मेनली काय करतं, एखादा सेंटेन्स आहे त्याचे दोन पार्ट्स आहे ते इक्वल नाही आहेत, जे सारखे नसणारे, त्यांच्यामध्ये काही संबंध नाही आहे, अशा सेंटेन्सच्या दोन पार्टला हे एकत्र आणण्याचं काम सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन करतं. आपण बघूया ते. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कनेक्ट्स द टू पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स दॅट आर नॉट इक्वल. एखाद्या सेंटेन्सचे दोन पार्ट जे सारखे नाही आहेत त्यांना जोडण्याचं काम कोण करतं, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. तर आपण बघूया सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन त्याचे एक्झाम्पल. फर्स्ट आपण बघूया व्हेन. जे मोस्ट कॉमन यूज करतो आपण तेच कंजंक्शन आपण बघणार आहोत, सगळे बघणार नाही आहोत. इन केस कुणाला याबद्दल काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. सो फर्स्ट आपण घेतलं आहे व्हेन. त्याचं एक्झाम्पल आपण घेऊया. आय heard his voice
व्हेन आय वॉज इन किचन. आता आपले इथे दोन सेंटेन्स आहे. आय हिअर्ड हिज व्हॉइस आणि आय वॉज इन किचन. आता मी त्याचा आवाज ऐकला, मी किचनमध्ये होतो. याला काही अर्थ आहे का? दोन्ही जर वाक्य आपण सेपरेटली बोललो, सेपरेटली आपण त्या वाक्यांचा उच्चार केला, दोन्हींचा काही अर्थ लागतो आहे का? हे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहे असं वाटतं आहे का? तर नाही. जेव्हा आपण इथे व्हेन हे कंजंक्शन जेव्हा आपण टाकलं, आय हिअर्ड हिज व्हॉइस व्हेन आय वॉज इन किचन, मी त्याचा आवाज ऐकला तेव्हा मी किचनमध्ये होतो, किंवा जेव्हा मी किचनमध्ये होतो तेव्हा मी त्याचा आवाज ऐकला. इथे काय आपल्याला टाईम शो करतं आहे. जेव्हा मी किचनमध्ये होतो तेव्हा मी त्याचा आवाज ऐकला. म्हणजे आता हे दोन जे अनइक्वल पार्ट्स आहेत, हे दोन जे डिफरंट पार्ट आहेत एका सेंटेन्सचे, ते जोडण्याचं काम कोणी केले? व्हेन या कंजंक्शनने केलं. म्हणून व्हेन हे काय आपलं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. त्यानंतर पुढचं कंजंक्शन आपण बघूया, व्हेअर एव्हर. व्हेअर एव्हर म्हणजे जेव्हा कधी, तेव्हा कधी असं याचा. व्हेन म्हणजे कधी, किंवा व्हेन म्हणजे आपण याचा असंही करतो, जेव्हा केव्हा, तसंच व्हेअर एव्हर, व्हेन एव्हर. याचं पण एक्झाम्पल बघूया. आय विल गो देअर व्हेन एव्हर ही कॉल्स मी. याचंही आपण सेम बघूया. दोन सेंटेन्स आपण हे सेपरेट करूया. आय विल गो देअर, मी तिथे जाईल. ही कॉल्स मी, तो मला फोन करेल, त्याने मला फोन केला. हे जे दोन वाक्य आहेत हे आपले डिफरंट आहेत, पण याचा काही अर्थ लागतो आहे का? हे दोन्ही एकमेकांशी काही संबंधित आहेत का? नाही. आता हे वाक्य पूर्ण वाक्य घेऊया. आय विल गो देअर व्हेन एव्हर ही कॉल्स मी, मी तिथे जाईल जेव्हा तो मला फोन करेल. जेव्हा तो मला फोन करेल तेव्हा मी तिथे जाईल. जेव्हा आपण इथे व्हेनेवर हे कंजंक्शन आपण वापरलं आहे तेव्हा हे वाक्य पूर्ण झालं आहे. हे दोन्ही वाक्य एकमेकांना जॉईंट झाले आणि ह्या दोन्हींचा अर्थ एकमेकांना लागतो आहे. म्हणजे पहिलं वाक्य हे दुसऱ्यावर अवलंबून आहे, किंवा पहिल्या घटनेवर दुसरं वाक्य अवलंबून आहे. म्हणून आपण व्हेनेवर हे झालं आपलं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, की जे काय करतं, सेंटेन्समधले दोन अनइक्वल पार्ट्स जे आहेत ते जोडण्याचं काम करतं. नंतर पुढचं कंजंक्शन्स आहे आपलं व्हाईल. व्हाईल म्हणजे तरी. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. ही फाउंड द पेन व्हाईल ही वॉज सर्चिंग फॉर द बुक. आता आपण हे वाक्य बघूया. ही फाउंड द पेन, त्याला पेन सापडला. ही वॉज सर्चिंग फॉर द बुक, तो पुस्तक शोधत होता. आता इथे आपण हे पूर्ण वाक्य घेतले. ही फाउंड द पेन व्हाईल ही वॉज सर्चिंग द बुक, तो पेन शोधत असताना त्याला, तो पुस्तक शोधत असताना त्याला पेन सापडला. हे आपलं पूर्ण वाक्य झालं. व्हाईलने काय केलं इथे, ॲज अ कंजंक्शन त्याने हे दोन डिफरंट वाक्य जे होते ते एकमेकांना जॉईन केलेत आणि त्या दोन्हींना आता हे दोन्ही वाक्य एकमेकांशिवाय पूर्ण होऊ शकतात का? हे वाक्य जर आपण कॅन्सल केलं आणि फक्त म्हटलं व्हाईल ही वॉज सर्चिंग फॉर द पेन, काही अर्थ लागतो आहे का? हे वाक्य आपलं पूर्ण होत नाही. म्हणून आपण इथे काय केलं, ही फाउंड द पेन व्हाईल ही वॉज सर्चिंग फॉर द बुक, तो पुस्तक शोधत असताना त्याला पेन सापडला. म्हणून व्हाईल हे झालं आपलं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. त्यानंतर पुढचं कंजंक्शन आपलं आहे बिकॉज. त्याचं बिकॉज म्हणजे रिझन, एखाद्या गोष्टीचं रिझन दाखवते. म्हणजे पहिलं जे वाक्य आहे त्याच्यामुळे दुसरी घटना जी घडली, म्हणजे पहिलं वाक्य हे दुसऱ्या घडलेल्या घटनेचं कारण असू शकतं. म्हणून इथे बिकॉज कंजंक्शन वापरतो. त्याचं आपण एक्झाम्पल बघूया. राजन did not attend the meeting because he was ill. काय सेंटेन्स घेतलं आहे आपण, राजन डिड नॉट अटेंड द मीटिंग बिकॉज ही वॉज इल. राजनने मीटिंग अटेंड केली नाही. का केली नाही? आपण इथे जर क्वेश्चन विचारला, व्हाय राजन डिड नॉट अटेंड द मीटिंग बिकॉज ही वॉज इल, हे आपल्याला आन्सर मिळतं. बिकॉज हे आहे आपलं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, ज्याने काय केलं आहे, त्याने मीटिंग अटेंड न केल्याचं रिझन दाखवलं आहे. व्हॉट वॉज द रिझन? ही वॉज इल, तो आजारी होता, हे त्याचं रिझन होतं. आणि दॅट इज आपलं
फायनल सेंटेन्स इज राजन डिड नॉट अटेंड द मीटिंग बिकॉज ही वॉज इल. आणि ही तर हे आहे आपलं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन बिकॉज. आता सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनमध्ये फक्त वर्ड्स नाही आहेत, तिथे काही फ्रेजेस पण आहेत. अशा काही फ्रेजेस आहेत त्याच्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणून काम करतात. जसं ॲज सून ॲज आपण बघितलं, ॲज इफ हे आहे, इवन दो आहे, सीइंग दॅट आहे. या सगळ्या फ्रेजेस आहेत, म्हणजे 2 किंवा 3 वर्ड एकत्र आले आणि त्याने तयार झालेल्या या फ्रेजेस. पुढचं कंजंक्शन आपण एक फ्रेज आहे ते बघूया. ॲज इफ हे कंजंक्शनच आहे पण फ्रेज आहे. सो ॲज इफ त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. इट लुक्स ॲज इफ इट विल रेन टुडे. ॲज इफ हे आपलं इथे कंजंक्शन आपण वापरलं आहे. तर मिनिंग बघूया आपण याचा. इट लुक्स ॲज इफ इट विल रेन. एखाद्या दिवशी आपण म्हणतोय आभाळ आलं आहे, आज कदाचित पाऊस होईल. तसं इट लुक्स ॲज इफ इट विल रेन टुडे, म्हणजे आता असं दिसतंय की आज बहुतेक पाऊस होणार आहे. म्हणून आपण इथे ॲज ही. आता इट लुक्स हे दिसतंय, काय दिसतंय, कसं दिसतंय, कुठे दिसतंय, काहीच माहीत नाही. पुढचं सेंटेन्स जे आहे इट विल रेन टुडे, आज पाऊस होईल. हे ठीक आहे, हे वाक्य जर आपण सेपरेट केलं डज नॉट मॅटर, याला मिनिंग आहे, हे मिनिंगफुल सेंटेन्स होऊ शकतं. पण इट लुक्स, आता इट लुक्स हे सेंटेन्स पूर्ण करण्यासाठी किंवा या सेंटेन्सला मिनिंग देण्यासाठी आपण काय केलं आहे, ॲज ही हे कंजंक्शन वापरून आपण पुढे एक मिनिंगफुल सेंटेन्स जोडले. इट लुक्स ॲज इफ इट विल रेन टुडे. देन आपलं नेक्स्ट कंजंक्शन आहे ॲज. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. अरेंज these plates on the dining table as I do. तर ॲज म्हणजे च्यासारखं. जसं आपण बघितलं आज पाऊस आल्यासारखं वाटेल, आज पाऊस येईल असं वाटतंय. म्हणजे ॲज हे ते झालं हे च्यासारखं आणि इफ हे शक्यता दाखवतं आहे म्हणून ॲज इफ. आणि फक्त ॲज जर घेतलं आपण तर एखाद्या गोष्टीसारखं च्यासारखं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण ॲज हे कंजंक्शन वापरतो. आता याचं सेंटेन्सचं मिनिंग आपण बघूया. अरेंज दिस प्लेट्स ऑन दी डायनिंग टेबल. आय डू ॲज आय डू. तर आय डू दॅट्स नो मिनिंग. अरेंज दिस प्लेट्स ऑन द डायनिंग टेबल. या प्लेट्स डायनिंग टेबलवर अरेंज करा. कशा अरेंज करा, कुठे अरेंज करा हे सांगितले, पण कशा करायचे हे सांगितले का. मग आपल्याला ते सांगायचे कशा प्लेट्स अरेंज करायच्यात. म्हणून आपण पुढे काय केलं आहे, ॲज आय डू. मी जशा प्लेट्स अरेंज केल्यात तशा या प्लेट्स डायनिंग टेबलवर अरेंज करा. मी याने काय केलं आहे, आय डू आणि अरेंज दी प्लेट्स ऑन डायनिंग टेबल. हे दोन जे वाक्य आहे एक त्यातलं मिनिंगफुल आहे आणि एक मिनिंगलेस सेंटेन्स आहे. हे दोन्ही सेंटेन्स जे आहे जे इक्वल नाही आहेत ते सेंटेन्स आपण एकत्र केले, त्या सेंटेन्सला जोडण्याचं काम ॲज या कंजंक्शनने केलं. सो our next conjunction is so that. It's again a phrase. त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. I went to his house so that I might borrow some books of English. आता ॲज आपण बघितलं, ॲज म्हणजे च्यासारखं. सो दॅट आहे, सो दॅट म्हणजे किंवा एखादी गोष्ट झाली आहे तुम्ही ही गोष्ट करा म्हणजे मी हे करू शकेल असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे सो दॅट हे कंजंक्शन वापरतो. याचं आपण आता मिनिंग बघूया. आय वेंट टू हिज हाऊस. मी त्याच्या घरी गेलो होतो. ठीक आहे, हे वाक्य आपलं पूर्ण झालं. आय वेंट टू हिज हाऊस. आय माईट बॉरो सम बुक्स ऑफ इंग्लिश. मी त्याच्याकडून काही इंग्लिशची पुस्तके आणायला हवी होती किंवा मी इंग्लिशची पुस्तके आणायला हवी होती. कुठून आणायला हवी. आता हे आपलं एक वेगळं सेंटेन्स आहे, हे एक वेगळं आणि हे एक. हे दोन्ही डिफरंट सेंटेन्स आहे. आय वेंट टू हिज हाऊस, मी त्याच्या घरी गेलो होतो. नंतर दुसरं सेंटेन्स आहे आय माईट बॉरो सम बुक्स ऑफ इंग्लिश. मी इंग्लिशची काही पुस्तके आणायला हवी होती. आता ह्याचं जर आपण मिनिंग बघितलं, कुठून आणायची होती पुस्तके माहीत नाही, यामध्ये काही सांगितलं आहे का. हे म्हणजे आपण इथे जर या वाक्याला कुठलाही प्रश्न विचारला आपल्याला याचं उत्तर मिळणार नाही. म्हणून आपण काय केलं आहे, सो दॅट हे कंजंक्शन वापरून हे दोन्ही वाक्य एकमेकांना जोडले. आय वेंट टू हिज हाऊस सो दॅट आय माईट बॉरो सम बुक्स
ऑफ इंग्लिश. मी त्याच्या घरी गेलो होतो म्हणून मी तिथून काही पुस्तके आणायला हवी होती. म्हणून सो दॅटने काय केलं, हे दोन्ही वाक्य जोडण्याचं काम केलं. म्हणून हे जे झालं आहे आपलं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. त्यानंतर आपलं पुढचं कंजंक्शन आपण बघूया, अनलेस. अनलेस म्हणजे च्याशिवाय. म्हणजे ही गोष्ट घडल्याशिवाय मी ही गोष्ट करू शकत नाही, किंवा ही गोष्ट घडल्याशिवाय पुढची गोष्ट घडणार नाही, म्हणजे अनलेसच्या शिवाय. असं एक्झाम्पल आपण बघूया. आय वॉन्ट गो टू हीज हाऊस अनलेस ही कॉल्स मी. आता काय, ही कॉल्स मी, त्याने मला फोन केला. आय वॉन्ट गो टू हिज हाऊस, मी त्याच्या घरी जाणार नाही. हे दोन आपले सेपरेट सेंटेन्स झाले, ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही आहे, एकमेकांशी हे काही जुळत नाही आहेत. आता इथे काय म्हटलं आहे, आय वॉन्ट गो टू हिज हाऊस अनलेस ही कॉल्स मी. आता ह्या पूर्ण वाक्याचा आपण अर्थ जर घेतला तर काय होतो, मी त्याच्या घरी जाणार नाही त्याने मला फोन केल्याशिवाय. आता आपण काय म्हटलं आहे, अनलेस म्हणजे च्याशिवाय. त्याने मला फोन केल्याशिवाय मी त्याच्या घरी जाणार नाही. म्हणजे काय, पहिली घटना घडल्याशिवाय. पहिली घटना आपली काय, आता याच्या वाक्यामध्ये जरी आय वॉन्ट गो टू ही हाऊस ही पहिली घटना दाखवली असेल, पण आपण याला जेव्हा ट्रान्सलेट करू मराठीमध्ये, तेव्हा हे मिनिंगफुल सेंटेन्स होण्यासाठी आपण काय करणार, ही कॉल्स मी, ही घटना अगोदर घडणार आहे. म्हणजे ही घटना अगोदर घडायला हवी खरं तर. म्हणजे काय, त्याने मला फोन केल्याशिवाय, म्हणजे त्याने फोन केला तर मी त्याच्या घरी जाणार आहे की नाही. म्हणजे कसं, ही कॉल्स मी, त्याने मला फोन केल्याशिवाय मी त्याच्या घरी जाणार नाही. म्हणून अनलेस याने काय केलं, या कंजंक्शनने काय काम केलं आहे, हे दोन्ही जे सेंटेन्स आहे, ह्या दोन्ही घटना ज्या आहेत त्या एकत्र करण्याचं काम केलं आहे. म्हणून हे काय आहे आपलं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. त्यानंतर आपलं नेक्स्ट कंजंक्शन आहे इव्हन दो. अगेन देअर इज अ फ्रेज टाईप कंजंक्शन. इव्हन दोचा मिनिंग काय होतो, तरीसुद्धा, किंवा हे असून सुद्धा, असं असून सुद्धा, म्हणजे इव्हन दो. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया अगोदर. ही हेल्प्स पुअर पीपल इव्हन दो ही इज पुअर. आता इथेही वरच्या वाक्यासारखंच आहे. ही हेल्प्स पुअर पीपल, हे एक सेपरेट सेंटेन्स, आणि ही इज पुअर, तो पुअर आहे. ही एक घटना आहे किंवा हे एक सेंटेन्स आहे. तसंच ही हेल्प्स पुअर पीपल ही सुद्धा एक घटना आहे. तर तो गरीब आहे. आणि आपला दुसरा सेंटेन्स काय, ही हेल्प्स पुअर पीपल, तो गरीब लोकांना तो मदत करतो. आता हे सेंटेन्स एकत्र केले. ही हेल्प्स पुअर पीपल इव्हन दो ही इज पुअर, तो गरीब असून सुद्धा, तो गरीब असताना सुद्धा तो गरीब लोकांना मदत करतो. म्हणजे काय झालं इथे, इव्हन दोने हे दोन्ही सेंटेन्स, ह्या दोन्ही घटना जोडण्याचं काम केलं आहे. या वाक्याचा अर्थ आपण बघितला, ही इज पुअर, तो गरीब असून सुद्धा, ही हेल्प्स पुअर पीपल, तो गरीब असून सुद्धा गरीब लोकांना मदत करतो. देन नेक्स्ट आहे आपलं दॅन. दॅन हा एक कंपॅरेटिव्ह कंजंक्शन आहे. हे दोन गोष्टींमधलं कंपॅरिझन दाखवतं. म्हणजे कंपॅरिझन म्हणण्यापेक्षा आपण दोन गोष्टीमध्ये जेव्हा तुलना करतो ना, तेव्हा आपण दॅन हे कंजंक्शन वापरतो. आता तुलना म्हणजे काय, च्यापेक्षा. एखादी गोष्ट, ही गोष्ट आहे, ही या गोष्टीपेक्षा चांगली आहे, दिस इज बेटर दॅन दॅट. म्हणजेच ह्या दोन्ही गोष्टींमध्ये आपण तुलना केली आहे, कंपॅरिझन केलं आहे, त्याला तेव्हा आपण दॅन हे कंजंक्शन वापरतो. त्याचं आपण एक्झाम्पल बघूया. द पॅलेस इज मच ब्युटिफुल दॅन आय थॉट. द पॅलेस इज मच ब्युटिफुल, हे काय झालं आपलं पहिलं सेंटेन्स, आय थॉट, आणि हे झालं आपलं सेकंड सेंटेन्स. आय थॉट म्हणजे मी विचार केला, काय केला, कसा केला, आय डोंट नो, कशाबद्दल केला, वी डोंट नो. त्यानंतर आपलं दुसरं सेंटेन्स आहे, द पॅलेस इज मच ब्युटिफुल, तो पॅलेस खूप सुंदर आहे, पॅलेस खूप सुंदर आहे. म्हणजे आणि आता हे दोन्ही सेंटेन्स आपण एकत्र केले, दॅन हे कंजंक्शन आपण तिथे वापरले, यांनी ह्या दोन्ही सेंटेन्सला जोडण्याचं काम दॅन या कंजंक्शनने केलं. त्याचा मिनिंग काय झाला आहे, मी विचार केला होता त्यापेक्षा पॅलेस खूप सुंदर आहे, त्यापेक्षा. म्हणजे दॅनने त्याचं काम काय केलं आहे, ह्या दोन्ही गोष्टींमध्ये आपण जो विचार केला आणि त्यापेक्षा जे आहे, म्हणजे आपण जे बघितलं किंवा जे आपण
कल्पना केली आपण ज्या गोष्टीची जशी कल्पना केली त्यापेक्षा जी गोष्ट वास्तवात आहे ती खूप सुंदर आहे. त्या दोन्हीमधली तुलना, त्या दोन्हीमधलं कंपॅरिझन दाखवण्याचं काम दॅन या कंजंक्शनने केलं. दॅन म्हणजेच च्यापेक्षा. ओके, म्हणून दॅन हे आपलं झालं आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. त्यात अजून काही कंजंक्शन्स आहेत, जसं की आपण दॅन बघितलं, आता सो दॅटही आपण बघितलं. त्यानंतर आफ्टर, अल्दो, सीइंग दॅट, आणि अजूनही त्यात काही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. यामध्ये जर कोणाला काही समजलं नसेल, काही कोणाला कळत नसेल, समजायला अवघड जात असेल, किंवा कुणाला काही जरी क्युरी असतील, काही इश्यूज असेल, त्यांनी प्लीज यूट्यूबवर कमेंटमध्ये टाका आपल्या चॅनलच्या खाली, म्हणजे आम्हालाही जरा समजायला त्याचा उपयोग होईल, त्याची मदत होईल. आणि काल सांगितल्याप्रमाणे जे मुलं फक्त प्रेझेंट अशी कमेंट टाकतील त्यांचीच फक्त अटेंडन्स लावली जाईल, बाकीचे प्रेझेंट कन्सिडर ॲज ॲबसेंट.